मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक चालक मध्ये जे विद्यार्थी मिळवणं मुलाखत कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न या ठिकाणी मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशचा जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। निकाल कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। या ठिकाणी शिपाई हमाल फराशचा कडाप किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही तर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश पदामध्ये शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला कोणतं काम या ठिकाणी देणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक चालक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला तर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ चालकचा रिझल्ट लागलेला आहे, त्याचबरोबर लिपिकचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि शिपाई हमाल फराशचा जो रिझल्ट आहे अजून या ठिकाणी लागलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही या ठिकाणी शिपाई हमाल फराशचा पद आहे त्याचबरोबर लिपिक आहे चालक आहे, तर यामध्ये आपलं जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखत पण होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिले मी तुम्हाला सांगणार आहे मुलाखत यामध्ये कशा प्रकारे होणार आहे शिपाई हमाल फराश चालक लिपिक या पदामध्ये, आणि त्याचबरोबर जे रिझल्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे, कडाप किती लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराशचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश चालक लिपिक या पदामध्ये आपलं मुलाखत कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे। तर बघा मुलाखतीमध्ये आपल्याला उमेदवाराची ओळख या ठिकाणी विचारली जाणार आहे, आपली ओळख या ठिकाणी विचारली जाणार आहे, तुमचं नाव झालं, गाव झालं, शिक्षण आणि त्याचबरोबर कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहे। जे काही आपल्या कौटुंबिकच्या रिलेटेड आपले प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर कामाची माहिती व तयारी, तर बघा तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी BA BCom BSc घेतली असतानाही तुम्ही शिपाई पदामध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही लिपिकमध्ये कोण भरला, चालकमध्ये कोण भरला, त्याचबरोबर फराशमध्ये कोण भरला, त्याचबरोबर हमालमध्ये कोण भरला, हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर किंवा न्यायालयात शिपायाचे काम कोणते असतात, त्याचबरोबर असे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर स्थानिक व सामान्य ज्ञानची माहिती आपल्याला विचारली जाणार आहे। बघा जिल्ह्याची माहिती आपल्याला विचारली जाणार आहे, ऐतिहासिक स्थळे झालं, त्याचबरोबर चालू घडामोडी आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती, उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणती विचारली जाऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा शिस्त आणि देहबोली, तर बघा तुमची परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे तुम्ही या ठिकाणी घालावे, तुमची बसण्याची जी पद्धत आणि बोलण्याची जी नम्रता आहे यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही नम्र राहा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्यांचं लक्ष तुमच्यावर राहते। त्याचबरोबर कामाची लाज बाळगू नका, ठीक आहे। काही काही विद्यार्थी मग कामाची लाज त्या ठिकाणी बाळगते, ठीक आहे। तर वरिष्ठांचं जे पूर्ण लक्ष आहे हे तुमच्यावर राहते। तर बघा स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही आपल्याला काम दिलं तर ते आपल्याला आनंदाने पूर्ण या ठिकाणी करायचं आहे, क्षमतेने पूर्ण करायचं आहे, कारण की वरिष्ठांचं आपल्यावर पूर्ण या ठिकाणी लक्ष राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी म्हणून आपल्या या ठिकाणी मुलाखत होणार आहे। तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये या ठिकाणी शिपाई हमाल फराशचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो, आणि शारीरिक क्षमता चाचणी कशा प्रकारे असणार आहे। तर बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा जास्त आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराशचा जो कडाप हा कमी जाणार आहे, 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार एवढा काही सेफ झोन आहे। तर बघा मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराशचा जो
पेपर आहे तर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी तो कट ऑफ जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे नागपूर खंडपीठमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरादचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि नागपूर खंडपीठचा जो पेपर हा 30 मार्काचा होता शिपाई हमाल फरादचा. तर नागपूर खंडपीठचा जो कट ऑफ जाणार आहे शिपाई हमाल फरादचा तर हा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 30 पैकी या ठिकाणी 22 ते 25च्या आसपास आपल्याला कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा जो पेपर आहे शिपाई हमाल फरादचा हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे तर हा या ठिकाणी 23 ते 25च्या दरम्यान जाणार आहे किंवा 22 ते 25च्या दरम्यान कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शारीरिक क्षमता चाचणी शिपाई हमाल फराशमध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. तर शारीरिक क्षमता चाचणी आपली कशा प्रकारे असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपली स्वच्छता चाचणी बघा आपल्याला या ठिकाणी स्वच्छता चाचणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये न्यायालयातील खोल्या, टेबल झालं, खुर्च्या झालं, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे. तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने आणि किती वेळेत करता यावर तुम्हाला गुण दिले जाणार आहे, याच्यावर मार्क दिले जाणार आहे. बघा तर तुम्ही या ठिकाणी बघा न्यायालयातील खोल्या झालं, त्याचबरोबर टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाते. लक्षात ठेवा तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने आणि किती लवकर करता याच्यावर तुम्हाला मार्क दिले जाणार आहे. ठीक आहे. तर हे काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर शारीरिक कष्टाचे कामं तर बघा यामध्ये तुम्हाला जड फायलिंग जे काही फाईल राहते तर यामध्ये जे काही फाईल राहते तर फाईलचे जे काही गट्टे राहते, न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाऊ शकते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघा चपळता आणि स्टॅमिना असला पाहिजे. दिवसभर उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि सदृढता तपासणी या ठिकाणी केली जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही त्या ठिकाणी काम दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी लाज बाळगू नका, कारण की वरिष्ठांचं जे पूर्ण लक्ष आहे हे आपल्याला राहते. लक्षात ठेवा. तर त्याच्यावरच मार्क राहते, नाही तर मग काही विद्यार्थी त्या ठिकाणी लाज बाळगते. ठीक आहे. मी हे करणार नाही, ठीक आहे, कामचोरपणा करणार आहे, तर असं या ठिकाणी चालणार नाही. कामचोरपणा करतो म्हटलं तर हे या ठिकाणी चालणार नाही. लक्षात ठेवा. कारण की वरिष्ठांचं पूर्ण लक्ष आपल्यावर राहते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी म्हणून आपल्या यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे, मुलाखत असणार आहे. तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा लिपिकचा कट ऑफ लागलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चालकचा रिझल्ट लागलेला आहे. याच्या अगोदर लिपिकचा पण रिझल्ट लागलेला आहे. फक्त आता जे विद्यार्थी मित्रांनो शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी कट ऑफ लागायचा बाकी आहे. शिपाई हमाल फरादचा रिझल्ट अजून या ठिकाणी आलेला नाही आहे. लक्षात ठेवा. तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सांगा, असे बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा जो रिझल्ट आहे तर आपल्याला 31 जुलैच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर समजा 31 जुलैपर्यंत नाही लागला तर लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. लक्षात ठेवा. उद्या लागू शकते, परवा लागू शकते. 31 जुलैच्या अंदर तर नाही लागला तर मग आपल्याला जे ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी नक्की पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मुलाखतीची जी आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीची आपली तयारी आपण चालू ठेवा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या दाडीत असता आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.